नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पठाणकोटवर पुन्हा दहशतवादी हल्ला. 1 कमांडो ठार. हुतात्म्यांची संख्या आता 7. या परिसरात शोध मोहीम सुरूच. पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला हल्ल्याचा आढावा. वैज्ञानिक संशोधनाची प्रक्रिया सतत सुरू राहणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आधुनिक देशी संरक्षण सामग्री बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची पंतप्रधानांची सूचना. राज्यात इंद्रायणीसह अनेक नद्यांवर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. सर्वंकष प्रगतीसाठी शक्ती, शील आणि समानता हीच महत्वाची त्रिसूत्री असल्याचं मोहन भागवत यांचं मत. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. पठाणकोट इथे आज सकाळी झालेल्या ग्रेनेड स्फोटामध्ये एका कमांडोचा मृत्यू झाला. कालच्या चकमकीत जखमी झालेल्या अन्य 3 सुरक्षा रक्षकांचाही आज मृत्यू झाल्यानं या हल्ल्यात शहीद झालेल्यांची संख्या आता 7 झाली आहे. केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी आज संध्याकाळी नवी दिल्लीत याबाबत निवेदन केलं. परिसरात अद्यापही 2 दहशतवादी दडून बसले असल्याचं आढळलं असून त्यादृष्टीनं शोध मोहीम जारी असून अधूनमधून गोळीबाराच्या घटना झाल्याचं त्यांनी सांगितलं. दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेल्या ग्रेनेडचा स्फोट झाल्यानं लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल निरंजन शहीद झाले तर इतर 12 जवान जखमी झालेत. या हल्ल्यात हवाई दलाचे 6 जवान शहीद झाले असून 8 जवान जखमी झालेत. कालच्या हल्ल्यात 5 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, परराष्ट्र सचिव आणि अन्य वरिष्ठ सचिवांबरोबर आज एक महत्वाची बैठक घेतली आणि या हल्ल्याचा समग्र आढावा घेतला. दरम्यान या हल्ल्याच्या तपासाची सूत्र राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हाती घेतली आहेत. पंजाब पोलीस त्यांना सहकार्य करत असून पोलीस उपायुक्त सुरेश अरोरा घटनास्थळी उपस्थित आहेत. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि गरुड या सुरक्षा विभागांची पथकंही या कामी तैनात करण्यात आली आहेत. हवाई दलाची हेलिकॉप्टर्सही आकाशातून या शोध मोहिमेला मार्गदर्शन करत आहेत. विज्ञान हाच आधुनिक सुखी मानवी जीवनाचा पाया आहे. म्हणूनच वैज्ञानिक संशोधनाची प्रक्रिया सतत गतिमान राहणं आवश्यक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हैसूर इथे व्यक्त केलं. 103व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पूर्वीप्रमाणे आपण आता विज्ञान तंत्रज्ञानासाठी पाश्चात्य देशांवर अवलंबून राहत नाही. आपणही याबाबतीत आता चांगली प्रगती केली आहे, पण ती निरंतर सुरू राहायला हवी असं ते म्हणाले. हवामान बदलासारख्या समस्यांवर मात करण्यासाठीही संशोधनाला पर्याय नाही. वैज्ञानिक क्रांतीमुळे गरिबांच्या महत्वाकांक्षांनाही आता धुमारे फुटत असून ते चांगलंच लक्षण आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की वाढत्या नागरिकीकरणामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना आपल्याला विवेकीपणानं तोंड देणं आवश्यक आहे. सुरक्षेसाठी आपण आता आधुनिक देशी उत्पादनं बनवण्यावर लक्ष केंद्रित करून याबाबतीत स्वयंपूर्ण बनायला हवं असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकात तुमकुरू इथे व्यक्त केलं. हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या नव्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचा शिलान्यास करताना ते बोलत होते. आपल्याला संरक्षण सिद्धतेसाठी महागड्या परदेशी शस्त्रसामग्रीवर अवलंबून राहावं लागतं आणि तुलनेनं ही शस्त्रसामग्री अत्याधुनिक नसते. म्हणूनच देशातल्या वैज्ञानिकांना आणि अभियंत्यांना प्रेरणा देऊन त्यांच्याकडून अतिप्रगत शस्त्रसामग्री तयार करण्यावर सरकारचा भर असेल असं त्यांनी सांगितलं. तुमकुरूच्या या नव्या 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या कारखान्यातून येत्या 15 वर्षात जवळपास 600 हेलिकॉप्टर्सची निर्मिती अपेक्षित असून यामुळे सुमारे 4,000 नवे रोजगार उपलब्ध होतील असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. योग साधनेचं महत्त्व आता लोकांना पटलं असून जगभरात योग साधनेला व्यापक मान्यता मिळत आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकात व्यक्त केलं. योग, शोध आणि त्याचा उपयोग या विषयावरच्या 21व्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते.
21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन मान्य करण्यात आल्यानंतर योग संकल्पना अधिकाधिक लोकप्रिय होत असल्याचं दिसतं, असं सांगून पंतप्रधान म्हणाले की 192 देशांमध्ये योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. अजूनही अनेक लोक योग संकल्पनेशी जोडणं आवश्यक असून त्याकरता अधिकाधिक उत्तम योग शिक्षकांची आपल्याला गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. या संमेलनाचं आयोजन स्वामी विवेकानंद योग संशोधन संस्थेनं केलं असून 25 देशांमधून 10,000पेक्षा अधिक प्रतिनिधी या संमेलनाला उपस्थित आहेत. नद्यांना आपण मातृतुल्य मानतो, पण त्यांचं जतन मात्र आपण नीट करत नाही. नद्यांमधला अमृताचा झरा खळाळता ठेवण्यासाठी इंद्रायणीसह अनेक नद्यांना शहरांच्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आळंदीमध्ये सांगितलं. ज्ञानेश्वरी या थोर ग्रंथाला 725 वर्ष झाल्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी पारायण समारंभाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. ज्ञानेश्वरांनी व्यक्तीबरोबरच समष्टीचा विचारही मांडला, पण आपण तो लक्षात घेत नाही, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की महानगरांमधलं सांडपाणी, उद्योगांनी नद्यांमध्ये सोडलेलं दूषित पाणी आणि आपल्या काही चुकीच्या कल्पना यामुळे नद्यांचं आपण अतोनात नुकसान केलंय. हे टाळण्याचा आणि पाण्याच्या पुनर्वापराचा राज्य सरकारचा मानस असून येत्या 3-4 वर्षात केंद्र सरकारच्या मदतीनं हे काम पूर्ण केलं जाईल. पाणी आणि विजेच्या बाबतीत शेतीमध्ये पायाभूत गुंतवणूक केल्याशिवाय शेती शाश्वत होणार नाही, याची पूर्ण जाणीव राज्य शासनाला आहे. त्यातूनच गेल्या वर्षी हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून एकाच वर्षात 24 टीएमसी पाणीसाठा विकेंद्रित स्वरूपात निर्माण झालाय. उत्पादन होणाऱ्या ठिकाणी कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्याचं शासनाचं धोरणही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच राबवलं जातंय, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केलं. सदाभाऊ खोत लिखित बळीचा आक्रोश पुस्तकाचं प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विविध भेदाभेदांनी पोखरलेला समाज दीर्घकाळ प्रगतीपथावर राहू शकत नाही. ज्या राष्ट्रावर समतेचे संस्कार होतील आणि जे राष्ट्र ते संस्कार प्रत्यक्ष आचरणात आणेल तेच राष्ट्र जगाला काही मार्गदर्शन करू शकेल, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. आज पुण्याजवळ मारुंजी इथे संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते. संघ कोणत्याही प्रकारचा भेद मानत नाही. समतेचा संस्कार हा संघातच चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो, हा आजवरचा अनुभव असल्याचं ते म्हणाले. भारताच्या भूमीवर कोणताही परकीय आक्रमक स्वतःच्या बळावर जिंकला नाही. आपल्या समाजातल्या फुटीरतेमुळे परकीय आक्रमक जिंकले आणि आपल्यावर राज्य करू शकले. हा इतिहास आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवून त्याची पुनरावृत्ती होऊ न देण्याची खबरदारी बाळगली पाहिजे, असंही ते म्हणाले. जगात दुर्बल राष्ट्राला कोणी विचारत नाही, म्हणून आपणही सर्व दृष्टीने शक्ती संपन्न होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. पण शीला वाचून शक्तीला मोल नसतं, त्यामुळे शक्ती प्राप्त करत असतानाच आपण शील संपन्न होणंही आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. देशात विविध पदार्थांमधलं भेसळीचं प्रमाण वाढत असून त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय, अशी चिंता केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केली आहे. आज रांजणगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक संरक्षण परिषदेत ते बोलत होते. लोकांचं आरोग्य बिघडू नये आणि त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहक संरक्षण कायदा अधिक कडक करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पाकिस्तान विरुद्धची शिवसेनेची भूमिका कायम असून ती बदलणार नाही, असा निग्रह बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूर मुंबई महामार्गाचं काम लवकरच सुरू होईल आणि अर्थकारणाला चालना मिळून राज्याचा चेहरा मोहरा बदलायला मदत होईल, असंही त्यांनी सांगितलं. मुंबई पुणे महामार्गाच्या विस्तारीकरण कामांतर्गत 8 नवीन बोगदे तयार केले जाणार असून त्यामुळे या 2 शहरांमधलं अंतर 25 मिनिटांनी कमी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2015-16 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 7% अधिक विकासदर राखणारी भारतीय अर्थव्यवस्था चीनला मागे टाकत जगातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. हा टप्पा गाठत असताना दुष्काळसदृश स्थिती, जागतिक आर्थिक मंदी आणि त्यामुळे मंदावलेला निर्यात दर, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र दूरदृष्टी ठेवून केलेल्या उपाययोजना आणि अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक बदलांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागलेत. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ प्राध्यापक गजेंद्र देवडा आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार सर, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आत्ताच आपण असं बघतोय की चीनच्या तुलनेमध्ये आपल्या देशाचा विकासाची जी गती आहे ती वाढताना आपल्याला दिसते, पण नेमकी विकासाची गती वाढते म्हणजे नेमकं काय?
ज्यावेळेला आपण आर्थिक विकास दराचा विचार करतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी विचार येतो तो उद्योगधंद्याचा आणि पायाभूत क्षेत्रातील विकासाचा. सो पायाभूत क्षेत्रातील विकास आपण जो आहे तो या गेल्या 9 महिन्यामध्ये म्हणजे या आर्थिक वर्षामध्ये जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे गाठलं आहे. विशेषतः जे आहे ते बांधकामाचं क्षेत्र आहे, खाणकामाचं क्षेत्र आहे, सेवाचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये जे आहे ते आपण खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे आणि महागाई आटोक्यात आणली आहे. सो या सर्वांचा एकंदरीत विचार केला असता आणि जगातील सध्याची जी परिस्थिती आहे, वेगवेगळे देश ज्याप्रमाणे सध्या चिंतेत आहे त्या तुलनेमध्ये भारताने निश्चितच कौतुकास्पद अशी कामगिरी केली आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. पण आपण एकीकडे बघतो की डॉलरच्या तुलनेत रुपयाचं खूप अवमूल्यन होतंय, त्यामुळे आपण कुठल्याही बाहेरच्या देशात गेलो की आपल्याला खूपच महागडी वाटते ती वस्तू, कारण आपण रुपयाशी लगेच त्याची तुलना करत असतो. किंवा मान्सून, आता आपण दुष्काळ बघतोय 4-5 राज्यांमध्ये आलाय गेली आणि 2-3 वर्ष सतत येतोय. ह्या सगळ्या आपल्यावर आलेले प्रसंग असताना सुद्धा आपण हा विकासाचा जो दराचा जो घोडदौड आपली चाललेली आहे ती कशी काय राखू शकलोय? त्यात आपल्याला जे आहे ते काही महत्त्वाच्या गोष्टी विचार कराव्या लागतील. काही गोष्टी आपल्या पथ्यावर पडल्यात आणि काही सरकारचे धोरणात्मक निर्णय जे आहे त्याची अंमलबजावणी जी आहे ते प्रशासनाने खूप उत्तम रीतीने केली. त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग जो आहे तो आहे कच्च्या तेलाचे कमी झालेले दर. सो कच्च्या तेलाचे कमी झालेल्या दरामुळे जे आहे ते आपल्या निर्याती सर्वात जास्त जे आपण आयात करतो ती कच्च्या तेलाची करतो. तर त्याच्यामुळे आपलं खूप मोठ्या प्रमाणावर जे ते परकीय चलन त्यात जात होतं, तो एक आपल्याला फायदा झाला. महागाई किंवा चलनवाढ जी आहे ते आटोक्यात आली, तो एक फायदा अर्थव्यवस्थेला झाला. करांची जी रचना करण्यात आली आहे त्यामुळे नवीन करदाते जे आहे ते वाढले आहेत. म्हणजे इन्कम टॅक्सचाच विचार केला तर जवळपास जे आहे ते 1 कोटी करदाते जे आहे ते गेल्या आर्थिक वर्षात जे आहे ते वाढले आहेत. सो ते एक महत्वाचं आहे. विदेशी मुद्रा भांडार जो आहे आपला तो वाढला आहे. $352 अब्ज इतका आपला विदेशी मुद्रा भांडार जो आहे तो झाला आहे. सो या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता अर्थव्यवस्थेला जे आहे ते आपल्या नवसंजीवनी मिळाली असं आपण म्हणू शकतो. ह्यात आणखी एक महत्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे थेट विदेशी गुंतवणूक. तर ही आपण खूप आकर्षित करण्यात यशस्वी झालोय. ती आपल्याकडे जास्त वाढण्याची कारणं काय आहेत नेमकी? जे गुंतवणूकदार असतात ते सातत्याने जे आहे ते कुठे गुंतवणूक करता येईल म्हणजे आकर्षक देश असा कोणता आहे याच्या जे आहे ते प्रतीक्षेत असतात. आणि त्यामध्ये भारत जो आहे तो इतर देशांना मागे टाकून म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था जिथे असते तिथे त्यांना गुंतवणूकदारांना जास्त फायदा होतो. म्हणजे आता तुम्हाला अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये ते मिळणार नाही. म्हणजे आधीच युरोप जे आहे ते जर्मनी वगळता युरोप जे आहे ते डबघाईस आलेली अर्थव्यवस्था आहे. सो त्यातल्या त्यात जे आहे ते चीन, ब्राझील, भारत यांची अर्थव्यवस्था तुलनेने चांगली आहे. मात्र त्यात चीनच्या अर्थव्यवस्थेने यावेळेला जे आहे ते त्यांना दगा दिला. त्यांची काही निर्णय जे आहे ते चुकले. ब्राझीलचं जे आहे ते चलनवाढ खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आणि तिथेही आर्थिक अरिष्ट जे आहे ते कोसळलं. सो भारत जे आहे ते त्यांच्यासाठी जे आहे ते नंदनवन ठरलं. त्याचबरोबर मेक इन इंडियाचं आवाहन करून जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहे ते बऱ्याचशा विदेशी गुंतवणूकदारांना इथं जे आहे ते आकर्षित केलं. आणि त्यांनी मेक इन इंडियाचं आवाहन केल्यानंतर 40% जी आहे ती विदेशी गुंतवणूक जी आहे ती वाढली आहे. सो ही नक्कीच. पण हे थेट विदेशी गुंतवणुकीबद्दलचं झालं. आपली देशांतर्गत जी गुंतवणूक आहे ती सुद्धा वाढावी म्हणून काही प्रयत्न झालेत का? त्याचाही काही याच्यावर परिणाम झालाय का विकासात? अगदी खूप चांगले प्रयत्न असे झालेले आहेत असं हे करू शकतो. आताच नरेंद्र मोदी यांनी जे आहे ते म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स जे आहे त्याच्यात बोलताना जे आहे ते असं सुतोवाच केला आणि त्यांनी बजेटमध्ये पण तरतूद केली होती. आपल्याकडे जे आहे ना ते 5.77 लाख इतके जे आहे ते लघु उद्योग आहेत आणि त्या लघु उद्योगांना जे आहे ते त्याच्यापैकी 66% जे आहे ते मागास जाती किंवा इतर मागास जाती यांच्याकडे आहेत. सो त्या लघु उद्योगांना जे आहे ते 50,000 कोटींचं जे आहे ते कर्ज वाटप जे आहे ते झालेलं आहे आणि 14 कोटी लोकांना त्याच्यामधून जे आहे ते रोजगार मिळालाय. सो त्याचा फायदा नक्कीच. म्हणजे परकीय गुंतवणूक सुद्धा आणि देशांतर्गत गुंतवणूक सुद्धा दोन्ही वाढली. त्याचा हा विकास दर वाढण्यासाठी चांगला उपयोग झालाय असं आपल्याला म्हणता येईल. नक्कीच. आता आपल्या देशात जवळजवळ आजही 60% लोक कृषी किंवा कृषीवर आधारित उत्पादनांवर अवलंबून आहेत. तर कृषी क्षेत्राचा आणि औद्योगिक उत्पादनाचा दोन्हीचा समतोल साधला गेलाय का आणि त्यामुळे ही विकास दर वाढायला मदत झाली आहे का? साधला गेला आहे. त्यात फक्त एक मध्ये जे आहे जी अडचण आली कारण कृषी क्षेत्र हे पूर्णतः निसर्गावरती अवलंबून असतं. तर पर्जन्यमानाने जे आहे ते जरा थोडं 2 वर्षापासून जे आहे ते मान्सूनने जरा दगा दिला आहे. मात्र तरी बजेटमध्ये जी तरतूद करण्यात आली होती त्या तरतूदप्रमाणे जे आहे ते सिंचनाचं क्षेत्र विकसित करण्यावरती जे आहे ते भर दिला गेलेला आहे आणि त्यानुसार जे आहे ते कृषी क्षेत्रामध्ये 3,000 कोटीची गुंतवणूक जी आहे ते फक्त सिंचनासाठी करण्यात आली. त्याचबरोबर जे आहे शेतकऱ्यांना जे आहे ते संकरित बियाणं जे आहे ते मिळावं, कीटकनाशक जे आहे ते त्यांना व्यवस्थित मिळावं यासाठी शासनाने
प्रशासनाने सातत्याने जे आहे ते प्रयत्न केले. त्याचप्रमाणे शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सुद्धा बरेचसे प्रयत्न जे आहे ते केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकारकडून जे आहे ते होत आहेत. शेतकऱ्यांना जे आहे ते सरकारच्या विविध योजना अंतर्गत कर्ज वाटप होते, ही पण एक खूप चांगली बाजू आहे की ज्याच्यामुळे सावकारी प्रथा जी आहे ती पण संपुष्टात येईल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण जे आहे ते पण कमी होण्यास जे आहे ते मदत होईल. सो त्याचा सकारात्मक परिणाम कृषी क्षेत्र असं आहे की त्याच्यावरती थेट तुम्हाला परिणाम दिसून येत नाही, थोडासा त्याला अवधी लागतो, हळूहळू दिसून येतो. बरं, आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये भारताची जर आपण एक प्रतिमा बघितली तर हा विकास दर वाढत चालल्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताचं महत्व किती आहे, आपल्या देशाचं महत्व? ज्या वेळेला आपण आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा विचार करतो तेव्हा कारण युरोपमध्ये तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर्मनी वगळता इतर परिस्थिती जी आहे ती खूप संकटाची आहे. ग्रीसचं संकट तर फक्त म्हणजे चालढकल त्याच्यामध्ये होते आहे, त्याच्यात कधी बदल जो आहे तो होऊ शकतो. दुसरं महत्वाचं म्हणजे की युरोप केल्यानंतर अमेरिकेमध्ये आता त्यांनी व्याजदर हे केले आहेत, मात्र अमेरिकन अर्थव्यवस्थेचा विकास दर जो आहे तो 3 ते 3.5% एवढाच आहे. सो मग त्या दृष्टिकोनातून जे आहे ते गुंतवणूकसाठीचं सुरक्षित क्षेत्र म्हणून जे आहे ते भारताकडे जे आहे ते बघितलं जातं. त्याचबरोबर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे आपली जी जशी बँकिंग प्रणाली आहे तर ती अत्यंत मजबूत अशी आहे. व्याजदर जे आहे ते आपल्याकडे जास्त आहे, मात्र तरी या वर्षीच जे आहे ते व्याजदर रिझर्व्ह बँकेने जे आहे ते कमी केले आणि थोडेच कमी केले, 1.25% गेले. पण तरी तुम्ही ज्या वेळेला अमेरिकेचा, चीनचा किंवा युरोपियन राष्ट्रांचा विचार करता आपला खूपच रेट आहे. हा सो पण आता आपण जे म्हणतोय सारखं की चीनच्या तुलनेत म्हणजे चीनला आपण मागे टाकलंय विकास दराच्या वेगाच्या बाबतीमध्ये, तर नेमकं असं काय घडलंय की चीनच्या पेक्षा आपण पुढे गेलोय? म्हणजे चीनला तर असंही करायला लागलं की त्यांचं जे म्हणजे युनान आहे त्याची सुद्धा त्यांना किंमत कमी करायला लागली, अवमूल्यन करायला लागलं. तर तशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून सुद्धा आपण काय करायला हवं? चीनकडे जे आहे त्या संकटातून निघण्यासाठी म्हणजे तिथे एक तर कम्युनिस्ट पार्टीचं सरकार आहे, सो त्यांच्याकडे 2 पर्याय होते. एक तर जे आहे ते चलनचं अवमूल्यन करणं आणि दुसरं म्हणजे ते आहे व्याजदर जे आहे त्याच्यामध्ये कमी करणं. सो त्यांनी ते प्रयोग जे आहे ते तिथे केले. मात्र त्यांचं सर्वात मोठी समस्या आहे की त्यांचं जितकं उत्पन्न आहे त्यापेक्षा दुप्पट त्यांच्यावरती जे आहे ते कर्ज आहे आणि जितकं उत्पादन होतंय तितकी बाजारपेठ नाही. एकूण जागतिक मंदीचा फटका पण चीनच्या अर्थव्यवस्थेला बसतोय. तर भारताने जे आहे ते धोरणात्मक निर्णय घेऊन आणि मुळातच भारताची लोकसंख्या जी आहे त्या तुलनेने आपल्याकडे जे आहे ते उत्पादन अजून वाढत आहे. सो भारतांतर्गतच बाजारपेठ खूप मोठी आहे आणि निर्यात वाढवणं आपल्याला जे आहे ते आवश्यक आहे. सो निर्यातीसाठीचे थोडे धोरणात्मक उपाय आपण काय सांगू शकाल विकास दर वाढवण्यासाठी? निर्यातामध्ये जे आहे भारत आता जे आहे ना ते खूप चांगली अशी प्रगती करते इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्रामध्ये, औषधींच्या क्षेत्रामध्ये. तर त्याचा पुढे फायदा जो आहे तो नक्कीच निर्यातीसाठी आपल्याला जे आहे ते होणार आणि आपली बाजारपेठ जी आहे ती वाढणार. बरोबर आहे. तुम्ही आलात आणि एकूणच आपलं चीनशी आपल्या देशाची तुलना आणि एकूणच आंतरराष्ट्रीय अर्थकारणात सुद्धा आता भारताचं स्थान काय आहे आणि विकास दर आपला कसा वाढतोय याच्याबद्दलचं एक चांगलं चित्र आमच्या समोर उभं केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि आता वळूया इतर बातम्यांकडे. अनेक संकटांना घाबरून काही शेतकरी आत्महत्या करत असताना परभणीच्या एका शेतकऱ्यानं मात्र वेगळ्या वाटेनं जात आपल्या कल्पकतेची चुणूक दाखवली आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यात देवनांद्रा भागातले शेतकरी माणिक इंगळे यांची स्वतःची 6 एकर शेती, मात्र पाण्याअभावी ती करणं शक्य नव्हतं. याच परिसरात दुसऱ्या शेतकऱ्याची 5 एकर जमीन त्यांनी भाडे करारावर घेतली. या जमिनीत विहिरीच्या पाण्यावर ड्रिप करून मल्चिंग पद्धतीने त्यांनी काकडीची लागवड केली. या शेतीला घरातल्या सर्वांचाच हातभार लागतो आहे. लागवडीपासून विक्रीपर्यंत 1 लाख रुपये खर्च आला असून 5 लाख रुपयांचं उत्पादन अर्थात 4 लाख रुपयांचा घसघशीत नफा त्यांना अपेक्षित आहे. यांना सुरुवातीला बेसल डोस, त्याच्यानंतर मायक्रोन्यूटन हे देऊन आम्ही मल्चिंगवर ठिबक अंतरून या काकडीची लागवड केली. 29 ऑक्टोबरला या काकडीची लागवड केलेली. ह्या काकडीपासून आम्हाला 15 टन आतापर्यंत उत्पादन मिळालेलं आहे. त्याला सरासरी भाव 15 रुपयानं मिळालेला आहे. याच्यामध्ये किमान 2 लाख तरी आतापर्यंत आम्हाला आलेले आहेत, म्हणजे नफा झालेला आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे ते 4 ते 5 लाखापर्यंत. दुष्काळाने आणि कर्जाने गांजलेले शेतकरी आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाला पोहोचत असतानाच माणिक इंगळे यांनी आपल्या कर्तृत्वातून घालून दिलेला हा धडा परिसरातल्या सर्वच शेतकऱ्यांना नवा आत्मविश्वास देणारा ठरला आहे.
नांदेडमध्ये सहयोग सेवा प्रतिष्ठानच्या औद्योगिक वसाहतीतल्या गोदामाला आज सकाळी 5:30च्या सुमाराला आग लागली. आगीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या सामानाचं नुकसान झालं असून आगीचं नेमकं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. विविध कार्यक्रमांसाठी लागणारे मंडप, गालिचे, सोफा, लाकडी आणि लोखंडी फ्रेम यासह व्यासपीठ, सजावटीचं कोट्यवधी रुपयांचं साहित्य यामध्ये आगीत जळून खाक झालंय. स्त्रियांना आत्मभान देऊन त्यांच्यात आत्मविश्वास जागवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यांच्या क्रांती कार्यावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप. असं म्हणतात की एक पुरुष शिकला तर ते ज्ञान त्याच्यापुरतंच राहतं, मात्र एक स्त्री शिकली तर ती आपल्याबरोबर अनेकांना साक्षर करते. या उक्तीचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले. 3 जानेवारी 1801 हा त्यांचा जन्मदिवस. शतकापूर्वी जन्मलेल्या सावित्रीबाईंनी महाराष्ट्रातल्या स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी केलेलं काम मोलाचं आहे. स्त्रियांना साक्षर करण्यासाठी पुढाकार घेणारी पुरुष मंडळी त्या काळी होती, मात्र या कामी एका स्त्रीने पुढाकार घेणं आणि समाजाचा रोष पत्करून मुलींना साक्षरतेचे धडे देणं ही कामगिरी निश्चितच उल्लेखनीय होती. टीकेबरोबरच प्रसंगी शिव्या शाप सोसूनही स्त्री साक्षरतेचा वसा त्यांनी सोडला नाही. आपले पती आणि नावाजलेले समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने स्त्री शिक्षणाबरोबरच स्त्रीमुक्ती, विधवा पुनर्विवाह आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आज घडीला विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी बजावणाऱ्या नारी शक्तीला साक्षर करणाऱ्या, स्वत्वाची जाणीव करून देणाऱ्या सावित्रीबाईच होत्या. स्त्री वर्गाला विद्येचं दान देऊन सक्षमतेचं भान देणाऱ्या या विद्याज्योतीला आज त्यांच्या जयंती दिनी त्रिवार अभिवादन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन केलं. धुळे, सोलापूर, पुणे, बुलडाणा, उस्मानाबादसह राज्यात अनेक ठिकाणी सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातल्या ज्योतिबा फुले वाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी मागणी लोह्या नगर विभागाचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली. धुळ्यात कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन आज गौरवण्यात आलं, तर सोलापुरात विविध स्पर्धा जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. बुलडाण्यात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राबवण्यात आलं आणि उस्मानाबादेत मुलींचा मेळावा भरवण्यात आला. कर्नाटकात देवदासींवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध लढा पुकारणाऱ्या आणि विद्रोही कवयित्री अशी ओळख असलेल्या सुकन्या मारुती यांना आज नाशिक इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर हमीद दाभोलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सुकन्या मारुती यांनी जर हे आत्मचरित्र लिहिलं तर ते पुस्तक भारतातल्या पुरोगामी विचारांचं सुंदर उदाहरण असेल, अशा शब्दात पत्रकार उत्तम कांबळे यांनी सुकन्या यांच्या कार्याचा गौरव केला. नाशिकच्या कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजानं आज नाशिक इथे 3री राष्ट्रीय आणि 8वी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. एकूण 5 गटात झालेल्या या स्पर्धेत 5 राज्यांमधले सुमारे 4000 धावपटू सहभागी झाले होते. खुल्या गटातलं 1 लाख रुपयांचं पहिलं बक्षीस कर्नाटकचा गिरीशचंद्र तिवारी यानं, तर महिला खुल्या गटातलं पहिलं बक्षीस नाशिकच्या मोनिका आयरे हिनं पटकावलं. कुस्तीपटू नरसिंग यादव यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. आणि आता फुटबॉलच्या मैदानावरची बातमी. तिरुअनंतपुरम इथे आज झालेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ अर्थात सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 2-1 असा विजय मिळवलाय. सुरुवातीपासूनच अटीतटीचा असलेला हा सामना उत्तरोत्तर रंगत गेला. भारताच्या सुनील छेत्री आणि जे लालपेखलुया यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताला 7व्यांदा सॅफ फुटबॉल विजेतेपदाचा मान मिळाला. नवीन वर्षात आपल्या फुटबॉलपटूंनी देशाला दिलेली ही एक अनोखी भेटच ठरली आहे.
आणि आता हवामान. राज्यातून थंडीनं काढता पाय घेतला की काय अशी शंका यावी इतपत वातावरणात बदल झालाय. सरासरी तापमानात वाढ झाली असून रात्रीचा गारवाही आता हळूहळू कमी होतोय. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 13. नागपूर 29 आणि 11. पुणे कमाल उपलब्ध नाही, किमान 10. औरंगाबाद 31 आणि 14. नाशिक 31 आणि 9. कोल्हापूर 31 आणि 17. रत्नागिरी 34 आणि 17. सोलापूर 33 आणि 15. आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 15. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पठाणकोटवर पुन्हा दहशतवादी हल्ला, 1 कमांडो ठार, हुतात्म्यांची संख्या आता 7. या परिसरात शोध मोहीम सुरूच, पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला हल्ल्याचा आढावा. वैज्ञानिक संशोधनाची प्रक्रिया सतत सुरू राहणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आधुनिक देशी संरक्षण सामग्री बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची पंतप्रधानांची सूचना. राज्यात इंद्रायणीसह अनेक नद्यांवर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. सर्वंकष प्रगतीसाठी शक्ती, शील आणि समानता हीच महत्वाची त्रिसूत्री असल्याचं मोहन भागवत यांचं मत. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.